लागी दया क्षमा ज्याच्या अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, विठ्ठल 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 थोडासा रिटर्न हरी. आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करो सकळा, हरी कथा बोली बोबडिया बोला, अज्ञान म्हणूया पुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. थोडासा बेस कमी करा. हरी श्री गुरु चरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुबल बिमल जसो जो दायको फलचारी, बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार, चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को चलो लाना. आवो जी राम के दुलार, पधारो हरि कीर्तन में, चलो आवो जी राम के दुलार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्तं वरं पुंडलीकाय दातृमुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं दमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, हे पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन.
विठोबाच्या कृपादाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची ये. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. इतना तो करना स्वामी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. विठ्ठल विठ्ठल ठला 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 संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने ज्यांच्या शब्दांना सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पावित्र्यता अग्नीची दिव्यता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली. इतकंच नव्हे तर ज्यांच्यामुळे आपल्या हातामध्ये टाळ आला गळ्यामध्ये खऱ्या अर्थाने तुळशी माळ आली कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. इतकंच नव्हे तर अमृता अनुभवाचा अनुभव आपल्याला घेता आला. ज्ञानेश्वरी सारखं अखंड विश्वाचं तत्वज्ञान तुम्हाला आम्हाला अभ्यासायला मिळालं. अरे चांगदेव 65 अभ्यासायला मिळाली. हरिपाठ वारकऱ्यांच्या कंठामध्ये गुंजराव करू लागला. हे कोणामुळे शक्य झालं तर हे शक्य करणारी एकमेव शक्ती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली. तू दुसरी तिसरी कोणी नसून ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई. अरे कोण मुक्ताबाई? मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. अरे मुक्तामध्ये मुक्त असलेली श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असलेली आणि सर्वांमध्ये वरिष्ठ असलेली निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका यांची धाकटी बहीण. ऐका, वयानं जरी धाकटी असली तरी मोठमोठ्यांच्या नक्षा ज्ञानाच्या अधिकारावरती क्षणात उतरवणारी ती एक तेजस्वी मूर्ती होती. इंद्रायणीच्या तीरावरती सिद्ध मेटामध्ये आदिशक्तीच्या रूपानं ज्यांचा जन्म झाला. अरे माई बापांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर आपल्या भावंडांना ज्यांनी म्हणावं, अरे मला फक्त तुमची बहीण बनून राहायचं नाही तर मला तुमची आई व्हायचंय, असं म्हणत एका असाधारण कुटुंबाची गृहिणीपणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणारी, खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये ज्यांच्या वरती प्रौढ गंभीर प्रगल्भ प्रौढत्व ज्यांच्याकडे आलं. इतकंच नव्हे तर वेळ प्रसंगी अधिकारवाणीनं आपल्या भावंडांना ज्यांनी समजावलं, अधिकारवाणीनं समजावलं, वेळ प्रसंगी वात्सल्यानं सावरलं, मायेची पांघर ज्यांनी दिली. इतकंच नव्हे तर पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांसारख्या संतांना अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला या शब्दामध्ये कान उघडणी करणारी 1400 वर्षाचे योगी चांगदेव यांचे गुरु असणारी. इतकंच नव्हे तर माई बापांनो, मराठी साहित्यातील पहिली कवयित्री ज्यांच्या रसाळ शब्दाने ज्यांच्या रसाळ वाणीने मराठी साहित्यामध्ये अतिशय मोलाची भर पडली आणि त्याच्यातीलच रसाळ असणारे शब्द म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रकरणातील 4थ्या क्रमांकाचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल तर या अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात आदिशक्ती मुक्ताबाई या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका माई बापांनो. प्रस्तुत अभंगाद्वारे आदिशक्ती मुक्ताबाई तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत.
माई बापांनो, आपण म्हणतो ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा ज्ञानोबरांना केलेला उपदेश आहे. पण सांगू तुम्हाला, ज्ञानोबरांना उपदेश करावे इतके अज्ञानी ज्ञानोबराई नव्हते, इतके लहान ज्ञानोबराई नव्हते. पण ज्ञानोबरांच्या रूपानं तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला केलेला तो उपदेश आहे. आदिशक्ती मुक्ताबाई त्या ठिकाणी उपदेश करत असताना म्हणतात, माऊली हे संपूर्ण जग तुम्हाला संत म्हणतं, आम्ही सुद्धा तुम्हाला संत म्हणतो. अरे संतप्त झालेल्या जगाच्या त्रासानं ताटीचा दरवाजा बंद केल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, माऊली जे लोक आज तुम्हाला त्रास देत आहेत ना, भविष्य काळामध्ये तीच लोक तुम्हाला संत म्हणतील. पण त्याच्याकरता संतप्त होऊन चालणार नाही माऊली. कारण संतांचं पहिलं लक्षण आहे दया आणि संतांचं दुसरं लक्षण आहे क्षमा. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, असं पहिल्या चरणामध्ये सांगितलं. आणि पुढे आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, माऊली संत त्याला म्हणावं ज्याच्या खऱ्या अर्थाने अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्याला लोभाची अहंकाराची कुठल्याही प्रकारची बाधा नाही. लोभ अहंता नाहीये मना, जगी विरक्त तोची जाणा. त्याला फक्त संत म्हटलं जात नाही, तर त्याला विरक्त सुद्धा म्हटलं जातं. असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये माई बापांनो आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानोबरांना म्हणतात, माऊली या जगतामध्ये, या इहलोकामध्ये, या परलोकामध्ये त्यालाच सुखी म्हटलं जातं ज्याच्या मुखामध्ये शुद्ध असणारं ज्ञान आहे. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. आणि शेवटी आदिशक्ती मुक्ताबाईनं फार गोड उपदेश केला बरं का. शेवटच्या चरणामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, माऊली संतांकडे असणारी सगळी लक्षणे तुमच्याकडे आहेत. कशी? माऊली तुमच्याकडे दया आहे, माऊली तुमच्याकडे क्षमा आहे, माऊली तुमच्याकडे त्या ठिकाणी शांती आहे, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अहंकाराची बाधा नाही. तुम्ही या इह लोकामध्ये सर्वात सुखी आहात. कारण शुद्ध असणारं अखंड विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्याकडे. आणि फक्त तुम्ही या सगळ्या गोष्टीकडून संत म्हणून घेण्याकरता तुमच्या अंतकरणामध्ये असलेल्या मिथ्या कल्पना तुम्ही बाजूला सारा. मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दंडकाप्रमाणे परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी माईबापांनो आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये द्वितीय तपपूर्ती वर्धापन दिन सोहळा, मुक्तामाता समाधी सोहळा, सद्गुरू बाबाजी चैतन्य पुण्यतिथी व चोखोबराई समाधी सोहळा असा एकत्र असणारा हा संयुक्त कार्यक्रम माईबापांनो. आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपर्क करण्यात आला, वास्तविक पाहिलं तर ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली असं म्हणताच येणार नाही बरं का. कारण बऱ्याचशा दिवसापासून अंतकरणामध्ये भाव होता की आदिशक्ती मुक्ताबाईच्या या मंदिराला वर्धापन दिनाला 24 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 24 वर्ष पूर्ण होत असताना गेल्या 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी माझी कीर्तन रूपी सेवा झाली. कीर्तन रूपी सेवा झाली त्यावेळेला कुठला अभंग निवडला होता माहिती कोणाला? हा सांगता येईल का? ताटीचा पहिला अभंग निवडला होता, योगी पावन मनाचा. बरोबर की नाही? आठवतंय ना सगळ्यांना? हा. आणि त्या अनुषंगाने तेव्हा कीर्तन झाल्यानंतर मला बऱ्याच वेळा आशाताईंचा संपर्क असायचा, त्याचप्रमाणे आमचे हडवळे मामा त्यांचाही संपर्क असायचा की आपला उद्देश आहे, आपला संकल्प आहे की आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये आपल्याला महिला सप्ताह करायचा आहे. आणि तो महिला सप्ताह खऱ्या अर्थाने तो संकल्प आज पूर्णत्वाला जातोय. माईबापांनो आदिशक्ती मुक्ताबाईची फार मोठी कृपा आहे बरं का. आदिशक्ती मुक्ताबाई हे फार कृपेचं दैवत आहे आणि त्या कृपेनंच मला वाटतं हा सप्ताह पूर्णत्वाला जातोय. नाहीतर महिला सप्ताहांना अनेक अडचणी असतात. इतक्या सगळ्या गोष्टी जुळवणं ही काही सोपी गोष्ट नाही बरं का. पण तुम्ही जुळवलं. खरोखर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा इतका सुंदर महिला सप्ताह या ठिकाणी होतोय. कारण सकाळची मिरवणूक जर पाहिली ना तर मला एक विशेष वाटलं बरं का. टाळ वाजवण्याकरता महिला, या ठिकाणी पखवाज वाजवण्याकरता महिला, सगळ्या गोष्टींकरता महिला, याच्याकरता नवल नाही, ट्रॅक्टर चालवायला सुद्धा महिला बसल्या होत्या. हे फार विशेष वाटलं. म्हणून महिला पण आता काही पाठीमागे राहिल्या नाहीत आणि राहूच नाही. हा इतका आदर्शवंत सप्ताह होणार आहे. महाराष्ट्राला
मला वाटतं आदर्श घेण्यासारखा आणि हा युट्यूब चॅनल वरती गाजणारे बरं का हा सप्ताह फार गाजणारे आणि मला वाटतं फार आदर्शवंत होणारे. कारण आज ज्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये तुम्ही इतका सुंदर अट्टहास केलाय ना, त्या आदिशक्ती मुक्ताबाईनं ज्या विश्वमाऊली ज्ञानोबरांना अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं करण्याकरता उपदेश केला. माऊली, अखंड विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्या मुखातून बाहेर पडावा. आणि जो आदिशक्ती मुक्ताबाईच्या उपदेशानं ग्रंथ लिहिला ना माझ्या माऊलींनी, माईबापांनो, त्या ग्रंथाला नाव देण्याचं काम माऊलींनी केलं नाही बरं का. का महिलांनी हा सप्ताह हातामध्ये घेतला पाहिजे, का पुढं आलं पाहिजे, त्याचं कारण तुम्हाला सांगते. जो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांनी लिहिला, माऊली म्हणतात हा ग्रंथ आहे की नाही मला माहित नाही, हे शब्द आहेत की नाही मला माहित नाही, हा माझा प्रबंध आहे म्हटले. प्रबंध कळतो तुम्हाला? तुम्ही वेल एज्युकेटेड माणसं आहात सगळे. प्रबंध म्हणजे ज्यावेळेला एखाद्या विषयाची PhD आपण करतो ना, त्या विषयामध्ये केलेला अभ्यास त्याचा प्रबंध आपल्याला सादर करावा लागतो. माऊली म्हणतात हा मी सादर केलेला माझा प्रबंध आहे, हा ग्रंथ आहे की नाही मला माहित नाही, पण या ग्रंथाला नाव देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलेल्या एका महिला संतांनी, संत जनाबाई महाराजांनी ते काम केलंय. माईबापांनी संत जनाबाई महाराज म्हणतात, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी वाचा आणि डोळ्यानं पंढरी पहा. ज्ञानेश्वरी नाव देण्याचं काम खऱ्या अर्थानं महिला संतांनी केलं असेल तर त्या आदर्शानं आपण खऱ्या अर्थाने तो आदर्श पुढे टिकवण्याचं काम या ठिकाणी होतंय. म्हणून या सगळ्यांना धन्यवाद देते, सगळ्यांचं ऋण व्यक्त करते की ताईंनी खरोखर याच्याकरता फार अट्टहास केलाय बरं का. आज एवढ्या सगळ्या महिला एका ड्रेस कोडमध्ये या ठिकाणी उभ्या राहिलेला पाहिल्यानंतर असं वाटतं कोकणामधला हरिपाठ बरं का. कोकणातला हरिपाठ तुम्ही कधी पाहिलाय का हो? युट्यूबला सर्च करा. म्हणजे माझं कीर्तन जर कोकणामध्ये असेल ना तर आवर्जून मी कीर्तनाच्या आधी हरिपाठ पाहण्याकरता जाते. इतका सुंदर हरिपाठ असतो आणि अगदी तसाच आनंद खऱ्या अर्थानं तुम्ही आज या ठिकाणी घेताय. मला वाटतं आज ज्यांनी आनंद घेतला ना त्या उद्या पुढे या आणि त्यांनी सुद्धा आनंद घ्या, कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. जो या मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये सोहळा होतोय ना, हा सोहळा उद्या परवा झाल्यानंतर तुम्हाला परत कधीच पाहायला मिळणार नाही. इतका सुंदर सप्ताह. म्हणून कौतुक करावं तेवढं तुमचं राजुरीकरांचं कमी आहे बरं का. सगळ्यांना धन्यवाद देते. सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन पुन्हा एकदा या ठिकाणी घडते. सेवा करण्याचं परमभाग्य माझ्या जीवनामध्ये घडतंय आणि मला वाटतं या पवित्र पावन दरबारामध्ये सेवा काही कुणालाही मिळत नाही बरं का. पार्लमेंट वही जाते हे जो इलेक्टेड होते, वाक्य लक्षपूर्वक आहे का, पार्लियामेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं, लेकिन मुक्ताबाई के दरबार में वही आते हैं जो सिलेक्टेड होते हैं. वी आर ऑल सिलेक्टेड ऑफ गॉड. सगळ्यांची निवड मला वाटतं त्या भगवंतानं केलेली आणि म्हणून आम्ही या पवित्र पावन दरबारामध्ये आलोय. म्हणून तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला साथ करणारे, सजावणारे, धजावणारे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये गोड अशी गायनाचे साथ करणारे, खऱ्या अर्थाने ज्यांच्यावरती साक्षात भगवंताची कृपा आहे, कंठामध्ये सरस्वती माता विराजमाने असं म्हणायला काही हरकत नाही. गोड गळ्याच्या गायन कोकिळा आणि प्रमाणांच्या बादशाह असं म्हणते मी बरं का त्यांना. आणि म्हणूनच तुमची निवड या सप्ताहाकरता मी केली. मला ताईंनी सांगितलं की आपल्या सप्ताहाकरता चांगल्या महिला गायक, चांगल्या महिला वादक पाहिजे आणि मी म्हटलं या सप्ताहाकरता समर्पक प्रमाण जर कोणाच्या मुखातून ऐकायला मिळतील तर त्या आमच्या संगीताताई पांचाळ. जोरदार टाळ्या वाजवा ताईंकरता. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणाऱ्या, सुंदर असा आवाज ज्यांचा आहे त्या असणाऱ्या राधाताई पांचाळ ताईंकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार शब्दाचा जोरदार अपमान करायचा नाही. वा, काय सुंदर टाळी वाजली बरं आता. त्याचप्रमाणे गोड अशी मृदुंगाची साथ करणाऱ्या दोनही मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये साक्षात ज्यांच्या बोटामध्ये सरस्वती माता विराजमाने हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. नाव सुद्धा किती सुंदर आहे ना. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील सुद्धा आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते बरं का. याला थाटातला परमार्थ म्हणतात. खऱ्या अर्थानं एका लेकीच्या पाठीमागं बापानं उभं राहावं. माझ्या जीवनातली खंत आहे बरं का. माझ्या जीवनामध्ये बाप नाही. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगते हे वैभव पाहण्याकरता ज्या वेळेला बाप असतो ना, 10 हत्तीचं बळ येतं त्या लेकीला. आणि खरोखर तुम्ही तिच्या पाठीमागं उभा राहता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण हर्षदाताई दस्तूरकर, त्यांच्याही बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमाने. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता.
त्याचप्रमाणे पाठीमागे उभ्या असलेल्या सगळ्या माझ्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ माँसाहेब, खऱ्या अर्थानं यांच्यामुळे आज कीर्तनाला शोभा आहे बरं का. आज जर या कीर्तनाला उभ्या नसत्या तर आज इथं काय करावं लागलं असतं? बोला, मुक्या नाही तुम्ही का? कीर्तनाला आल्यावर बोलत नाही असं काय नियम आहे तुमच्या इकडं? मग बोलत चला. काय करावं लागलं असतं? प्रवचन करावं लागलं असतं. पण आज या सगळ्या उभ्या आहेत म्हणून या कीर्तनाला शोभा आली आहे माईबापांनो. आणि आमच्या पक्षाची माणसं उभी असली की जरा आम्हाला जास्तच प्रोत्साहन येतं. म्हणून त्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. तुमच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं आज तुमच्या गळ्यात जर टाळ आला तर भविष्य काळामध्ये तुमच्या लेकीच्या लेकाच्या हातामध्ये सुद्धा टाळ येईल माईबापांनो. आणि या कलियुगामध्ये टाळ, वारकरी संप्रदायाचा टाळ, नाडोब्रांची ज्ञानेश्वरी, तुकोब्रांचा गाथा हातामध्ये येणं फार काळाची गरज आहे बरं का. कारण जगाच्या पाठीवरती तुम्ही पाहता संस्कार नावाची गोष्ट कुठंच शिल्लक राहिलेली नाही. एकमेव वारकरी संप्रदाय असं क्षेत्र आहे की जिथं संस्कार नावाची गोष्ट शिल्लक आहे. बरोबर की नाही? म्हणून तुमच्या लेकीच्या लेकाच्या हातामध्ये टाळ येणं काळाची गरज आहे. ज्या वेळेला रात्रीच्या 10, 10:30 वाजता 10,500चा मोबाईल तुमच्या मुलीच्या हातामध्ये येतो ना, तो उद्धाराच्या दिशेनं चालत असलेला प्रवास नसतो. पण त्याच जागेवरती जर टाळ हातामध्ये आला ना तर ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचारानं त्यांच्या जीवनाचा प्रवाह चालू होतो. म्हणून या सर्वांकरता जोरदार टाळ्या वाजवा एकदा. त्याचप्रमाणे सुंदर अशी सिस्टीम ज्यांचे, वास्तविक पाहिलं तर माझा आवाज जितका सुंदर तुम्हाला ऐकू येतोय तितका सुंदर नाही बरं का. आहे का बसलेले? बोला ना, काही टेन्शन नाही तुम्हाला. मग बोलत चला. आहे का सुंदर आवाज? धन्यवाद बरं का आहे म्हटल्याबद्दल. कारण रोज सकाळ संध्याकाळ कीर्तन चालू आहेत, आवाज राहिलेलाच नाही. पण त्यांच्या सिस्टीम मधून माझा आवाज सुंदर होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अशी सुंदर असणारी साऊंड सिस्टीम. जोरदार टाळ्या वाजवा दादांकरता एकदा. मला नाव माहित नाही पण मला एक वाक्य तुमच्या करता म्हणावं वाटतं. साऊंड सिस्टीम इज द बेस्ट बट ऑपरेटिंग इज व्हेरी बेस्ट. बरोबर की नाही? तुम्हाला नाही वाटत का असं? मग वाजवा मोकळ्या मनानं. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं काम जे करतायत, प्रक्षेपण करण्याचं काम जे करतायत, खऱ्या अर्थानं आज संसारातही सांभाळतात आणि इथंही सांभाळतात. माझे पतिदेवच या ठिकाणी प्रक्षेपण करण्याचं काम करतायत माईबापांनो. त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्गांमध्ये आवर्जून माझ्या कीर्तनाकरता उपस्थित असलेले, या भागामध्ये आल्यानंतर माईबापांनो अगदी बापाची उणीव सुद्धा ज्यांच्या माध्यमातून मला भासत नाही असे असणारे आमचे देशमुख काका, त्याचप्रमाणे आमचे आवटी काका, दोघांकरताही जोरदार टाळ्या वाजवा माईबापांनो. सर्वांचं ऋण व्यक्त करते. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. 7:30ला बरोबर आपलं कीर्तन चालू झालंय. आता कितीला सोडायचं तुम्हीच सांगा. बोला. 12 वाजेपर्यंत काय हरकत नाही, तयारी आहे आपली. 12 वाजेपर्यंत. उलट मुक्ताबाईचं चरित्र इतकं सुंदर सांगता येईल आणि आज अंतर्धान सोहळा आहे माझ्या मुक्ताबाईचा. तर असो, संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न उराशे बळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदिकडून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सीता साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पवन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पवन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमाऊली ज्ञानोबांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे आणि निमित्त या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईच्या मंदिराच्या वर्धापन दिनाचं आहे. आणि आजचं निमित्त, आजचा पर्वकाळ सुद्धा कोणता आहे माईबापांनो? माझ्या मुक्ताबाईचा अंतर्धान सोहळा, या ठिकाणी समाधी सोहळा. आणि म्हणून आज चिंतनही संपूर्ण मुक्ताबाईवरती होणार आहे. फक्त मुक्ताबाईचं विस्तृत चिंतन आणि या अभंगाच्या भूमीकडे वळण्यापूर्वी आपल्याला या 4 भवंडांचं काहीसं चरित्र आणि त्या चरित्राचं अवलोकन आपल्याला करावं लागेल. बघा, त्या चरित्राचं अगदी थोडक्यात अवलोकन करूया आणि मुक्ताबाईच्या चरित्राकडे वळूया. आजपर्यंत कधीही न ऐकलेलं चिंतन, जे माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग, जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकले नाही, असे चिंतन आज मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त माझं चिंतन समजण्याकरता 5G लागतं बरं का. आलंय का तुमच्याकडं?
आलंय ना 5G नेटवर्क ठेवून कीर्तन ऐका म्हणजे चिंतन समजेल. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे. बघा, ज्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. बघा, पुढे मी जास्त विस्तार या कथेचा करणार नाही. सगळ्यांना माहिती आहे, विश्वमाऊली त्या ठिकाणी विश्वमाऊली नारायणांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला, विवाह झाल्यानंतर माईबापांना विठ्ठलपंतांचं मन संसारामध्ये रमत नव्हतं. संसारामध्ये रमत नाही. रुक्मिणी मातेला म्हणतात मला संन्यास घ्यायचा आहे. आता संन्यास घ्यायचा आहे म्हटल्यानंतर एक दिवस रागावलेल्या अवस्थेमध्ये होत्या. सांगतात तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे तर खुशाल घ्या. संन्यास आश्रम स्वीकारला. बघा, संन्यास आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा गुरुवर यांनी सांगितलं जोपर्यंत पुत्र ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. पुन्हा घरी जा. पुन्हा घरी आले. पुन्हा घरी आल्यानंतर संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रम सुरू झाला. आता त्या गृहस्थ आश्रमामध्ये माई बापांना संसार फुलला आणि त्या संसार वेलीवरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार चार फुले उमलतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई. किती नावं गुंडस असतात रे. संसारातून निवृत्त व्हावं असं वाटतंय म्हणून निवृत्ती. निवृत्त झाल्यानंतर मिळतंय ते ज्ञान म्हणून ज्ञानदेव. एकदा का ज्ञान प्राप्ती झाली मार्ग सोपा होतो म्हणून सोपान देव. आणि एकदा का मार्ग सोपा झाला मिळते ती मुक्ती म्हणून मुक्ताबाई. नावं सुद्धा इतकी गोंडस असतात. परंतु समाज हा समाज असतो. या समाजानं किती त्रास दिला रे. आळंदीच्या एखाद्या ओट्यावरती माई बापांनो या 4 भावंडांनी बसावं आणि आळंदीच्या एखाद्या ओट्यावरती बसल्यानंतर त्या ओट्यावरती जर काही लोक आले ना तर ते उठून जात नव्हते. ज्यावेळेला ही 4 भावंड त्या ओट्यावरून उठून जायची ना रे, त्यावेळेला त्या गावातल्या लोकांनी इंद्रायणीचं पाणी आणावं, त्या ओट्यावरती टाकावं, तो ओटा धुवून काढावा. इतका तिरस्कार त्या 4 भावंडांचा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये होतोय. इतका तिरस्कार होत असताना माई बापांना ही लेकरं हळूहळू मोठी व्हायला लागली. ही लेकरं मोठी होत असताना अनुक्रमे निवृत्ती दादांचं वय 12 वर्षाचं आहे, माझ्या ज्ञान दादाचं वय 10 वर्षाचं आहे आणि सोपान काकाचं वय 8 वर्षाचं आणि माझी चितकला मुक्ताबाई अवघ्या 6 वर्षाची. असं अनुक्रमे वय असताना माझ्या रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांचा हात हातामध्ये घेतला आणि हात हातामध्ये घेतल्यानंतर माई बापांना रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना म्हणतात मालक, संन्यास आश्रम आपण स्वीकारला ना हो. मग आपण संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या लेकरांना या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये भोगावी लागते. अहो तुम्ही आळंदीकरांना म्हणा आमची मुलं आता मोठी व्हायला लागली, त्यांची मौजी बंधनं आता झाली पाहिजे, त्यांची मौजी बंधनं आता झाली पाहिजे म्हटल्यानंतर माई बापांना त्या ठिकाणी विठ्ठलपंतांनी ऐकलं रुक्मिणी मातेचं. आणि दुसऱ्या दिवशी उठलेले विठ्ठलपंत सकाळी सकाळी सगळ्या आळंदीकरांच्या दारावरती गेले. प्रल्हाद पंतांच्या दारावरती गेले, त्र्यंबक पंतांच्या दारावरती गेले, माधव शास्त्रीच्या दारामध्ये गेले आणि सगळ्यांच्या दारात गेल्यानंतर सांगितलं संन्यास आश्रम आम्ही स्वीकारला. संन्यास आश्रमामधून पुन्हा गृहस्थ आश्रम मी स्वीकारला आणि मग मी केलेल्या चुकीची शिक्षा आमच्या लेकरांना का बरं देता? तुम्ही आमचे न्यायदेवता आहे की नाही? तुम्ही केलेला न्याय आम्हाला मान्य असेल. आमच्या लेकरांचा न्याय करावं, आमच्या लेकरांचा न्याय करा म्हटल्यानंतर माई बापांनो विठ्ठलपंतांना सांगण्यात आलं न्याय असा एकांतात होत नसतो, त्याच्याकरता पंचांची नेमणूक करावी लागेल. पंचांची नेमणूक, पंच नेमले बघा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये. थोडासा आवाज वाढवा. पंचांची नेमणूक केली माई बापांनो, पंच निवडले. इंद्रायणीच्या तटाकावरती त्या ठिकाणी ब्रह्मसभा भरली. प्रल्हाद पंत, त्र्यंबक पंत आणि त्या ठिकाणी माधव शास्त्री सगळे आळंदीकर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या धर्मसभेमध्ये चर्चासत्र चालू झालं. सकाळी 6 वाजेला, सकाळी 6 वाजेला चालू झालेलं चर्चासत्र माई बापांनो सकाळचे 9 वाजत आले बरं का. सगळे धर्मग्रंथ, पोत्या, पुराण सगळं काही वाचलं. 9 वाजले तरी त्या ठिकाणी शिक्षा सुनावली गेली नाही. 9 वाजेला सगळ्यांनी दूध घेतलं. विठ्ठलपंत मात्र पोटात अन्नाचा कण नाही. विठ्ठलपंत उभे बरं का. दुपारचे 12 वाजत आले तरी सुद्धा शिक्षा सुनावली नाही. दुपारच्या 12 वाजेला सगळ्यांनी जेवण केलं. विठ्ठलपंत मात्र पोटात अन्नाचा कण नाही, जशाला तसे उभे. संध्याकाळचे पुन्हा 6 वाजत आले. पुन्हा 6 वाजेला सगळ्यांनी दूध घेतलं. माय बापांना विठ्ठलपंतांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. विठ्ठलपंत एखाद्या आरोपासारखे उभे रे, माझ्या लेकरांचा न्याय करा. 6 वाजून गेले. आता रात्रीचे 9, 9:30 वाजत आले. माई बापांनो रात्रीच्या अंधाऱ्या रात्री काळोख्यामध्ये न्याय कुठं होत असतो का हो?
पण विठ्ठल पंतांच्या निष्ठुरतेचा न्याय त्या ठिकाणी केला गेला. रात्रीच्या 9-9:30ला विठ्ठल पंत त्या ठिकाणी त्या माधव शास्त्रींना आणि सगळ्या धर्म मार्तंडांना म्हणतात, अहो शास्त्रात काही न्याय सापडत नसेल तर तुम्हीच आमचं शास्त्र आहे, तुम्हीच आमची न्याय देवता आहे, तुम्ही द्याल ते शिक्षा आम्ही मान्य करू, तुमच्या मनानं तुम्हाला योग्य वाटेल तो न्याय तुम्ही आमच्या करता करावं. असं म्हटल्यानंतर माई बापांनो रात्रीच्या 9-9:30 वाजता विठ्ठल पंतांना त्या ठिकाणी ब्रह्मसभेमध्ये सांगण्यात आलं, तुम्ही केलेल्या कर्माला एकच शिक्षा आम्हाला करावी वाटते. कोणती शिक्षा? देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी माई बापांना विठ्ठल पंतांनी कानाला हात लावला. अरे ऐकावे वाटत नाही असे शब्द त्या इंद्रायणीच्या तटकावरती सिद्धेश्वराच्या साक्षीनं आणि ज्या झाडाला 1.25 लाख प्रदक्षिणा माझ्या पत्नीनं घातल्या ना त्याच्या साक्षीनं ऐकाव्या लागतायत. काय मोठा अपराध माझ्या जीवनामध्ये केला. पण विठ्ठल पंतांनी विचार केला, त्या इंद्रायणीच्या तटकावरती म्हणतात, अरे कदाचित माधव शास्त्री माझ्यावरती निष्ठूर झाले असतील, कदाचित हे आळंदीकर माझ्यावरती निष्ठूर झाले असतील, अरे कदाचित त्र्यंबक पंत माझ्यावरती निष्ठूर झाले असतील, पण माझा सिद्धेश्वर आहे ना, तो सिद्धेश्वर माझा बाप आहे. एकदा जाऊन विचारतो त्याला, अखंड तुझी सेवा केली ना, हा केलेला न्याय तुला मान्य आहे का रे? माई बापांनो थरथरल्या पावलांनी विठ्ठल पंत सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये गेले, दोन्ही हात जोडले, सिद्धेश्वराला म्हणतात, देवा सिद्धेश्वरा, अखंड तुझी आराधना केली, पूजा अर्चा माझ्या आयुष्यामध्ये केली, बिल्व दळ तुला वाहिली, फुलांची आरास तुला केली, सांग ना सिद्धेश्वरा, आज विठ्ठल पंतांनी त्या ठिकाणी माधव शास्त्रींनी आणि त्र्यंबक पंतांनी सगळ्या आळंदीकरांनी केलेला न्याय तुला मान्य आहे का रे? त्यांनी दिलेले शब्द तुला मान्य आहे का रे? माई बापांनो एरवी शांत असणारा तो सिद्धेश्वराचा गाभारा गर 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 करत होता आणि विठ्ठल पंतांना जणू सांगत होता, माई बापांनो देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंत जणू त्या सिद्धेश्वराला सुद्धा देहांत प्रायश्चित्तच मान्य होता. आता मात्र विठ्ठल पंत म्हणतात, सिद्धेश्वरही आज माझ्यावरती निष्ठूर झाला रे, पण माझी इंद्रायणी ती ना माझी माय आहे. माईकडे लेकरू गेल्यानंतर ती तिला प्रेमाने जवळच घेते ना. अरे एखादं लेकरू त्या इंद्रायणीच्या तटकावरती रडत रडत जावं, इंद्रायणीच्या तीरावरती बसावं, खळखळून 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 वाहणार ती इंद्रायणी माता. माई बापांनो संत वाहते, त्या लेकराला स्पर्श सुद्धा करू देत नाही. मग हा विठ्ठल पंत तर त्या इंद्रायणी मातेचं लेकरू आहे ना, माझ्यावरती का अपकार करेल माझी इंद्रायणी? त्या इंद्रायणीला जाऊन विचारतो. इंद्रायणीच्या डोहात गेले माई बापांनो. इंद्रायणीचं पाणी मस्तकावरती घेतलं आणि इंद्रायणीचं पाणी मस्तकावरती घेऊन माई बापांनो विठ्ठल पंत इंद्रायणी मातेला प्रश्न विचारतात, अखंड तुझ्यामध्ये स्नान संध्या मी केली, अगं इंद्रायणी माते तुझं जल मी त्या सिद्धेश्वराच्या चरणापर्यंत अखंड नेऊन पोचवलं, सांग ना आज या आळंदीमध्ये केलेल्या भूदेवांनी केलेली शिक्षा तुला मान्य आहे का इंद्रायणी? ज्यावेळेला इंद्रायणी मातेला प्रश्न विचारला ना माई बापांनो, इतर वेळेला शांततेत वाहणारी इंद्रायणी सुद्धा खळखळून 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 वाहत होती आणि जणू सांगत होती विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंत जणू काही त्या इंद्रायणी मातेला सुद्धा त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त मान्य होता. आता मात्र त्या ठिकाणी विठ्ठल पंत म्हणतात, इंद्रायणी सुद्धा माझ्यावरती निष्ठूर झाली रे, पण ज्याच्या साक्षीनं आमच्या सगळे सुख दुःख घडले, प्रत्येक सुख दुःखाला जो आमच्या साक्षीदार होता ना, ज्या झाडाला माझ्या पत्नीनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तो पिंपळ आमच्यावरती निष्ठूर होईल का रे? त्या पिंपळाच्या समोर गेले माई बापांनो, त्या पिंपळाला प्रश्न विचारला, अश्वत्था अरे 1.25 लाख प्रदक्षिणा माझ्या पत्नीनं तुझ्या घातल्या रे, कशा करता घातल्या? तू आमच्या सुखाचा भागीदार व्हावा याच्या करता घातल्या ना, पण आज तू आमच्या दुःखाचा भागीदार आहेस का? सांग ना तुला मान्य आहे का देहांत प्रायश्चित्त? माई बापांनो इतर वेळेला शांत असणाऱ्या त्या पिंपळाची पानं आज सळसळ 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 करत होती आणि विठ्ठल पंतांना सांगत होती देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंत आज मात्र त्याला सुद्धा देहांत प्रायश्चित्त मान्य होता. आता विचार केला, अरे सगळ्यांना जर देहांत प्रायश्चित्त मान्य असेल तर आता या विठ्ठल पंतांना थांबून चालणार नाही. माई बापांनो माझ्या विठ्ठल पंतांनी थरथरल्या पावलाने सिद्ध बेटामध्ये प्रवेश केला. वाट पाहणारी रुक्मिणी माता त्या ठिकाणी प्यायला पाणी दिलं. प्यायला पाणी दिल्यानंतर ओठाला पाणी लावत नाही तोपर्यंत प्रश्न विचारला रुक्मिणी मातेनं, मालक न्याय झाला का हो?
न्याय झाला का म्हणता बरोबर माई बापांनो सांगितलं न्याय झाला. अरे पाण्याचा ग्लास हातामध्ये दिल्यानंतर पाण्याचा एक घोट सुद्धा पोटात न जाता विठ्ठलपंतांना प्रश्न विचारला गेला. कमीत कमी थोडासा आवाज वाढवा. कमीत कमी त्या ठिकाणी पाणी तरी पिऊ द्यायला हवं होतं, पण नाही पिऊ दिलं. प्रश्न विचारल्याबरोबर माई बापांनो रुक्मिणी माता म्हणते माझा प्राण जायच्या आधी लवकर सांगा काय न्याय केला आळंदीकरांनी. अगं रुक्मिणी प्राणात जायचा न्याय केला ग, काय सांगू तुला काय न्याय केला. त्यावेळेला विठ्ठलपंत म्हणतात मला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. देहांत प्रायश्चित्त हो रुक्मिणी. आता आळंदीकरांना तेच मान्य, सिद्धेश्वराला सुद्धा तेच मान्य, माझ्या इंद्रायणी मातेला सुद्धा तेच मान्य आणि पिंपळाला सुद्धा तेच मान्य. या आळंदीमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जर तेच मान्य असेल, विधीचं विधानच जर ते असेल, तर आता दिसू नये जना या अवस्थेला मी प्राप्त होतो रुक्मिणी. मी जायला तयार आहे रुक्मिणी. उद्यापासून हा विठ्ठलपंत तुला दिसणार नाही रुक्मिणी. अरे ज्याच्या दारामध्ये भिक्षेचं दान मागण्याकरता कालपर्यंत मी जात होतो त्यांना उद्यापासून विठ्ठलपंत दिसणार नाही. उद्या या 4 लेकरांना विठ्ठलपंत दिसणार नाही रुक्मिणी. अगं ज्यांनी माझा न्याय केला त्यांना सुद्धा विठ्ठलपंत दिसणार नाही. मी तयार आहे माझ्या लेकरांकरता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता. रुक्मिणी माता म्हणते मी तयार आहे मी तयार आहे म्हणजे असं कुठं. रुक्मिणी मी देहांत प्रायश्चित्त घेतो, तू या 4 लेकरांचा सांभाळ कर. त्यावेळेला माई बापांनो रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी एक वाक्य वापरलं. तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जाणार असाल ना, तर ही रुक्मिणी माता सुद्धा तुमच्या सोबत येणार. अहो बाप होण्याचा गुन्हा जर केला असेल ना, तर निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञान दादा, चितकला, मुक्ताबाई या 4 भवांडांना या उदरामध्ये मी वाढवलंय. मालक या उदरामध्ये मी लहानाचं मोठं केलंय. बाप होण्याचा गुन्हा जर तुमचा असेल ना, तर आई होण्याचा सगळ्यात मोठा गुन्हा माझा आहे. मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. माई बापांनो हिला महाराष्ट्रातली स्त्री म्हणतात बरं का. तिच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. सुखात आणि दुःखात पतीची साथ देते रे. सुखात सुद्धा पतीच्या बरोबर आहे आणि दुःखात सुद्धा पतीच्या बरोबर आहे. अरे करोडपत्या बरोबर कुणी संसार करेल. ज्याच्या घरी काही सुद्धा कमी नाही त्याच्यासोबत कोणी संसार करेल तिथे नांदेल. पण ज्याच्यावरती कर्ज आहे, ऐका, ज्याच्यावरती कर्ज आहे, ज्याचा समाजामध्ये रोज अपमान होतोय, ज्याला रात्रंदिवस मरणाचा त्रास होतोय, अरे जो रात्री झोपेचं सोंग करतो, डोळे बंद करतो, पण डोळे बंद केल्यानंतर झोपेच्या सोंगेचे डोळे शेजारी झोपलेल्या त्या पत्नीला, त्या सखी नावाच्या मैत्रिणीला समजतात. ती त्या मालकाचा हात हातामध्ये घेते आणि मालकाला म्हणते मालक तुम्ही झोपला नाहीत अजून. अहो या जगाची काळजी कशाला करता, या लोकांचा विचार कशाला करता. ढाल बनून ही झाशीची राणी तुमच्या संसाराला सुखी करण्याकरता तयार आहे. तुम्ही विचार कशाचा करता. मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. या विचारांच्या स्त्रियांचा महाराष्ट्र आहे माई बापांनो. ती रुक्मिणी माता म्हणते मी तुमच्या सोबत येणार. त्यावेळेला विठ्ठलपंतांच्या मुखातले शब्द ऐका. विठ्ठलपंत म्हणतात रुक्मिणी या जगातले सगळे नाते जर लेकरांच्या समोर असले ना उभे, आणि बाप जर नसला ना, तरी सुद्धा लोक सणात म्हणतात ग. ऐका, मामा असेल, मामी असेल, चुलता असेल, भाऊ असेल, काका असेल, सगळे नाते असतील आणि बाप जर नसेल ना, तर लोक सणात म्हणतात. पण या जगातले सगळे नाते असू द्या, त्या ठिकाणी मामा असू दे, मामी असू दे, काका असू दे, काकी असू दे, भाऊ असू दे, बहीण असू दे, सगळी नाती जगातली त्या लेकराच्या समोर असू दे, पण त्याला जर आई नसेल ना, तर लोक त्याला अनाथ म्हणतात. रुक्मिणी तुला माझ्या लेकरांना अनाथ करायचंय का ग. माझ्या लेकरांना तू पोरकं करू नकोस रुक्मिणी. हा विठ्ठलपंत गेल्याच्या नंतर त्यांचा सांभाळ करण्याकरता कोणीतरी लागेल ना. पण रुक्मिणी माता ऐकायला तयार नाही. रुक्मिणी माता म्हणते मालक तुमच्या इतकाच मोठा गुन्हा मी सुद्धा केलाय, मी इथं थांबणार नाही. आणि माई बापांनो रुक्मिणी माता सुद्धा जाण्याकरता निघाली. अंतकरण कठोर केलं आणि देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता सिद्ध बेटाला नमस्कार केला, पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली आणि ही दोघंही जाण्याकरता निघाली नाही. जात असताना थोडासा इको द्या नॉर्मल थोडासा. त्या ठिकाणी जात असताना माई बापांनो सिद्ध बेटाच्या बाहेर पाऊल टाकलं आणि बाहेर पाऊल टाकल्याच्या नंतर अचानक रुक्मिणी मातेच्या अंतकरणातलं मातृत्व जागं झालं. रुक्मिणी माता म्हणते मालक आपण असं रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीच्या वेळेला निघून चाललोय, पण 4 लेकरं आपल्या पाठीमागे येतो. उद्या ही लेकरं आपल्याला शोधत राहतील, आयुष्यभर विचार करतील आपले माईबाप कुठं गेले. आपला निवृत्ती दादा आता 12 वर्षाचा व्हायला लागलाय. आपण एक काम करू, निवृत्ती दादाला सांगून जाऊ.
परत माघारी आले आणि परत माघारी आल्यानंतर माई बापांनो निवृत्ती दादाला हळूवार उठवल्यानंतर निवृत्ती दादाला सांगितलं, निवृत्ती आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली रे, आता आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागेल. देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आम्ही जातोय निवृत्ती दादा, पण ऐक ना रे, तुझ्या पाठीमागं ही 3 भावंड आहेत ना, या 3 भावंडांचा सांभाळ तुला करायचा आहे बरं का. हा ज्ञानदादा आहे ना, याच्या मुखातून ज्ञानेश्वरी नावाचं अखंड विश्वाचं तत्वज्ञान बाहेर पडणार आहे. हा महाविष्णूचा अवतार आहे, त्याचा सांभाळ करशील ना रे निवृत्ती? हो मा, करेल सांभाळ. नंतर सोपान काकाकडे वळाले. हा सोपान आहे ना, ब्रह्मवस्थेमध्ये असणारं पात्र आहे, या सोपानाचा सांभाळ करशील ना? हो आई, करेल सांभाळ. दोघांकडे गेले, पण नंतर माई बापांनो ज्यावेळेला ब्रह्मचित्कला मुक्ताबाईच्या डोक्यावरून हात फिरवते ना रुक्मिणी माता, ब्रह्मचित्कला मुक्ताबाईच्या जवळ येते, सांगते, निवृत्ती दादा, अरे ही तुमची सगळ्यात लहानी बहीण आहे रे ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. पण ऐक ना, आज या जगाचा निरोप घेतल्यानंतर, मी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला आईची कधीच उणीव भासू देणार नाही रे. अरे निवृत्ती, गौर तिचा वर्ण आहे, परखड तिचं बोलणं आहे, अणकुचीदार शब्दाची वाचा तिला देवानं दिलीये. तिचं बोलणं कधी कधी समाजाला लागेल, पण मी गेल्यानंतर माझी उणीव तुम्हाला भासू देणार नाही, कारण ही फक्त मुक्ता नाही तर ऐक निवृत्ती, ही मुक्त अधिक आई तुमची मुक्ताई होणार आहे दादा. तिचा सांभाळ कर रे, सांभाळ कर. सांभाळेल मा. निवृत्ती दादाला सांगितलं सगळा इतिवृत्तांत, आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये माई बापांनो सिद्ध बेटाला नमस्कार करून पाकरे हेच म्हणे, तुझ्यावरी सोडून चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडून, हे विश्व सोडून चाललोय म्हटले, निघून गेले माई बापांनो. अरे माईबाप निघून गेले, पण त्याच्यानंतर आळंदीमध्ये जे दिवस या 4 भावंडांनी काढले ना, त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही बरं का. इतके वाईट दिवस आळंदीमध्ये काढले. अरे जिचं नाव घेतल्यानंतर आज लाखो करोडो लोक जेवतायत बघा, जिचं नाव घेतल्यानंतर आज या ब्रह्मचित्कला मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये पंक्ती उठतायत ना, त्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाईला आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये खापर मिळू दिलं नाही रे लोकांनी. खापर मिळू दिलं नाही, खापर नाही मिळू दिलं. जोरात कानाखाली मारली. वक्ते बाबा म्हणतात, कानाखाली मारली ना रे मुक्ताबाईच्या 5 बोट उमटली गालावरती. उमटलेली 5 बोट माझ्या ज्ञानदादानी पाहिली. मुक्ते, कुठं गेली होतीस ग? दादा गावात गेले होते भिक्षा मागण्याकरता, खापर मागण्याकरता नाही मिळू दिलं. यशोबा काकानी कानाखाली मारली. माई बापांनो अंतकरण दुःखी कष्टी झालं, क्रोध उत्पन्न झाला, आणि उत्पन्न झालेला क्रोध कुठपर्यंत जाऊन थांबला. मुक्ते, तुला मांडे करायचे का ग? हो, स्वयंपाकाची तयारी कर, स्वयंपाकाची तयारी कर म्हटल्यानंतर माई बापांनो स्वयंपाकाची तयारी केली. आणि माझ्या माऊलींचा अधिकार इतका मोठा, जठर अग्नीसी हुकम केला, जठर अग्नी प्रज्वलित झाला, पूर्ण करण्या इच्छा त्या लाडक्या मुक्ताईची, पाठीवरी मांडे भाजले, ज्ञानेश्वर चालले, वंद मंद पावले. माझ्या ज्ञानोबरायांनी या आदिशक्ती मुक्ताबाईची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वतःच्या पाठीवरती मांडे भाजले रे. पण दुसऱ्या दिवशी ज्ञानोबराय म्हणतात, काल मुक्ता गावात गेली, तिला खापर मिळू दिलं नाही, आता माझ्या मुक्ताबाईला मी गावात जाऊ देणार नाही. स्वतः भिक्षेची झोळी बगलेमध्ये अडकवली जाण्याकरता निघाले, पण भिक्षा मिळू दिले नाही. ज्यांच्या दारात गेले ना, कंबरड्यात लात घातली. वैद्य बाबा म्हणतात, कोरणाचं अन्न भिक्षेच्या झोळीत पडता क्षणी कंबरड्यात लात घातली, हातातली चपाती गटारात पडली. याच्यामध्ये नवल नाही रे, त्या चपातीवरची भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली रे. अंतकरण दुःखी कष्टी झाला, आता या जगात मला राहायचं नाही. सिद्ध बेटात गेले, ताटीचा दरवाजा बंद केला, दोन्ही डोळे बंद केले, पद्मासन मांडलं, आणि या जगताचा निरोप घेण्याकरता प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली माझ्या माऊलींनी. प्राणांचं उत्क्रमण होत आहे ब्रह्ममध्यातून. ऐका, योगी महात्मे, पुण्यवान महात्मे जया जगताच्या पाठीवरती होऊन गेले ना, त्यांच्या प्राणांचा प्रवेश ब्रह्ममध्यातून होतो, आणि प्राणांचं उत्क्रमण सुद्धा ब्रह्ममध्यातूनच होतं. तुमचा माझा सर्वसामान्य जीवाचा प्राण येतो कुठून त्याचे पुरावे सापडतात, पण तो जातो कुठून याचे पुरावे सापडत नाहीत. कोणाचा प्राण मुखा वाटे जातो, कोणाचा नासिकेतून जातो, कोणाचा डोळ्या वाटे जातो. प्रत्येकाचा प्राण जाण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. पण माऊली योगी आहेत ना, योगी असल्या कारणानं उत्क्रमण ब्रह्ममध्यातून करायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला ब्रह्ममध्यातून प्राणांचं उत्क्रमण होतं, या निसर्गाचं कालचक्र बदललं. मंद मंद पाऊस चालू झाला, सोसाट्याचा वारा सुटला.
विजांचा गडगडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला आणि माई बापांनो एकच आकाशामध्ये वीज कडाडली बरं का. जशी वीज माझी आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान होताना कडाडली होती ना, अरे तशीच वीज या आकाशामध्ये कडाडलेली वीज माझ्या मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तिटावरती पंच धुवायला गेलेल्या मुक्ताबाईनं पाहिली. अरे काहीतरी होतंय रे, या निसर्गाचं एवढं तांडव रूप का झालंय. इंद्रायणीच्या तीरावरतीच पद्मासन मांडलं माझ्या मुक्ताबाईनं. डोळे बंद केले, स्वर लावा, डोळे बंद केले आणि डोळे बंद करून ध्यान करून पाहिलं. हा दुसरा तिसरा कोणी नाही रे, माझा दादा आहे. माझा दादा प्राणांचं उत्क्रमण करतोय. मी माझ्या दादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. का? संतांचं जाणं या समाजाला परवडणार नसतं बरं का माई बापांनो. कंटिन्यू चालू ठेवा थोडस स्वर. संतांचं जाणं या समाजाला परवडणार नाही. आदिशक्ती मुक्ताबाई म्हणते फक्त 4 भावंडांचा सांभाळ या ज्ञानदादाला करायचा नाही, तर या संपूर्ण विश्वाची माऊली माझ्या ज्ञानदादाला व्हायचंय रे. याच्याकरता माऊलींचं जाणं उचित नाही आणि माऊलींचं जाणं खरोखर परवडणार नाही बरं का. फक्त प्राणांचं उत्क्रमण करत असताना मुक्ताबाईनं प्राणांचं उत्क्रमण थांबवलं, पण ज्या वेळेला साक्षात माऊलींनी या जगताचा निरोप घेतला ना, त्यावेळेला बाकीच्या संतांची अवस्था काय होते सांगू तुम्हाला. माऊलींच्या चरित्रात येणारा एक गोड प्रसंग सांगते, आतापर्यंत कधीही न ऐकलेला. ऐका. विश्व माऊली ज्ञानोबराय ज्या वेळेला या जगताचा निरोप घेतात, आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये समाधी सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतो. सगळ्या संतांची मांदियाळी त्या ठिकाणी आलेली असते. साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग सुद्धा त्या समाधी सोहळ्याकरता आलेले आहेत माई बापांनो. आणि मोठ्या थाटामाटामध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा संपन्न झाला. समाधी सोहळा संपन्न झाल्यानंतर पंढरपूरची मोठी आषाढीची वारी आली. अरे त्या आषाढीच्या वारीचा नियम असा आहे, पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांसारख्या संतांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये जगाच्या बापानं बेभान होऊन नाचावं आणि नाचता नाचता जगाच्या बापाचा पितांबर हे गळावा, अशी अवस्था. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. हा सावध होई देवा आता बोले कबीर, सावध होई देवा आता बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तन करावं, या कीर्तनाचा नियम होता. प्रसंग असा झाला माई बापांनो, समाधी सोहळा संपन्न झाला आणि कीर्तन चालू झालं पंढरीच्या वाळवंटामध्ये. आता कीर्तन चालू झालं, पण नेहमीसारखं कीर्तन रंगत नव्हतं. बऱ्याच वेळेला असं होतं बरं का. गेल्या वर्षीसारखं कधी कधी कीर्तन नाही रंगत. त्याला अनेक कारण असतात. लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, नामदेवराय कीर्तनामध्ये नाचत नाही, कीर्तन रंगत नाही. पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन रंगत नाही म्हटल्यानंतर भक्तांच्या तक्रारी जगाच्या बापाकडे, कीर्तन रंगत नाही. आता काय करावं. जगाच्या बापानं विटेवरून खाली उडी टाकली, त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये आले. माई बापांनो नामदेवरायांना प्रश्न विचारला, नामदेवा अरे लोकांच्या तक्रारी यायला लागल्या रे, गेल्या वर्षीसारखं कीर्तन झालं नाही म्हणे. का नामदेवा कीर्तन रंगत नाही? का रंगत नाही देवा नाही माहित, पण रंग नावाची देवता कीर्तनामध्ये येत नाही. मला नाचावं वाटत नाही. अरे का नामदेवा, का नाचावं वाटत नाही सांगणारे. त्यावेळेला नामदेवरायांनी म्हणावं, देवा कीर्तन तेव्हा रंगायचं जेव्हा जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. माझे ज्ञानोबराय नाही ना कीर्तनामध्ये देवा, म्हणून मला नाहीच रे नाचावं वाटत, नाही नाचावं वाटत. पण जगाच्या बापानं म्हणावं, नामदेवा अरे तुझ्या कीर्तनाकरता या पंढरीच्या वाळवंटामध्ये इतकी गर्दी झाली रे, भक्तांची मांदी आली तुझ्या कीर्तनाकरता झाली रे. नाच नामदेवा, नाचल्याशिवाय कीर्तन रंगणार नाही गड्या. पण नामदेवरायांनी म्हणावं, देवा खरं सांगू मला या पंढरीच्या वाळवंटामध्ये यंदाच्या वारीत नाही नाचावं वाटत. पण तुझी इच्छा आहे ना देवा, या पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन रंगावं. तुझी जर इच्छा असेल ना देवा, तर माझं एक मागणे तुझ्याकडे मागू का रे देवा. मागू का म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जगाच्या बापानं म्हणावं, नामदेवा अरे माग रे, तो तुझा अधिकार आहे म्हटले.
अधिकार आहे म्हटल्यानंतर नामदेवरायांनी काय मागावं माई बाप्पा? नामदेवराय म्हणतात, देवा तुला वाटतं ना या पंढरीच्या वाळवंटामध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये कीर्तन रंगावं, तर मला एकदा माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन करून दे ना देवा. ज्ञानोबरायांचं दर्शन. अरे नामदेवा, समाधी सोहळा झाला आळंदीला, समाधी घेतली, आता कसं शक्य दर्शन करून दे ना देवा. तुझ्या करता काय अशक्य आहे? तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय सूर्य सुद्धा चालत नाही. देवा दे ना एकदा दर्शन करून. तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, वेदाशी बोलणे, तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी ऐसा तूच माता ऐसा तूच माता ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तूच माता ब्रह्मांडाचा धनी. सांगितलं तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय सूर्य सुद्धा चालत नाही. तुला काय शक्य आहे देवा? दे ना एकदा दर्शन करून, दे ना एकदा दर्शन करून. म्हटल्यानंतर माई बापांनो, जगाच्या बापांना प्रश्न विचारला पंढरीच्या वाळवंटामध्ये, नामदेवा तू म्हणतो ना तुझ्या करता काहीच अशक्य नाही, मग या पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये जर ज्ञानोबरायांचं दर्शन मी तुला करून दिलं तर मग म्हटल्यानंतर नामदेवरायांनी काय म्हटले ऐका. नामदेवराय म्हणतात, देवा जर या पंढरीच्या वाळवंटामध्ये माझ्या ज्ञानोबरायांचं मला दर्शन झालं ना, तर आण घेऊन सांगतो देवा, मरेपर्यंत या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचेल. फक्त एकदा माझी ज्ञानदेव नावाची माय मला एकदा दाखव. श्री ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरीये. तर मरेपर्यंत या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचेल, फक्त माझी माय मला एकदा दाखव. ती माय माई बापांनो, जगाच्या पाठीवरती असे एकमेव संत आहेत की ज्यांना माऊली म्हटलंय बघा. आणि असा एकमेव पुरुष आहे बरं का. आपल्यापैकी एखादा ज्ञानेश्वर असेल तरी सुद्धा आपण माऊली म्हणत नाही. ज्यावेळेला आपण विश्व माऊली नावांच्या पालखी सोहळ्यामध्ये जातो, ज्यावेळेला आपण विश्व माऊली नावांच्या समाधी सोहळ्याला जातो, त्याच वेळेला आपल्याला माऊली म्हटलं जातं, तोपर्यंत नाही माऊली म्हटलं जातं. कारण तेवढी ताकद आहे त्या समाधीमध्ये. अरे या विश्वातली एकमेव समाधी, ज्या समाधीला संजीवन समाधी म्हटलंय. आणि का संजीवन म्हटलं माहिती तुम्हाला? त्याचं कारण सांगू. फार सुंदर वर्णन केलं बघा. तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट दावली. घुमला गजरा आभाळी, ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानराज माझी माऊली. पाहता रूप तुझ शीन हरपला, गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला. जीवनाचा घाट उभा पार करायाला, दिलस तू बळ
ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, 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 माऊली. माऊली, 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 सांगायचं तात्पर्य माई बापांनो, इतका मोठा अधिकार ज्या माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांचा आहे ना, त्यांनी ज्या वेळेला या जगताचा निरोप घ्यावा, इतर संतांनी सुद्धा ती खंत व्यक्त करावी, नामदेवांनी सुद्धा म्हणावं, एकदा माझ्या ज्ञानदेव नावाच्या माऊलीचं दर्शन मला व्हावं. अरे इतकी मोठी खंत जर त्यांना असेल तर माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईला किती असेल. माझी आदिशक्ती मुक्ताबाई म्हणते, अरे ही फक्त आमच्या 4 भवनांची माऊली नाहीये, ही संपूर्ण विश्वाची माऊली आहे. माझ्या ज्ञानदादाला मी प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं काय केलं ऐका. योग मायेच्या द्वारा, सम्राट शक्तीच्या द्वारा, सुप्त शक्तीच्या द्वारा, निराशक्तीच्या द्वारा, पराशक्तीच्या द्वारा स्वतःच्या सुद्धा प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. बघा, आपल्या प्राणांचं उत्क्रमण केलं, माऊलींचा प्राण कंठापर्यंत आला आणि माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईने स्वतःचा प्राण वरती काढला. वक्ते बाबांनी ब्रह्मचित्कला दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं. ऐका, वक्ते बाबा म्हणतात, आपला प्राण वरती काढला, ज्ञानोबरायांच्या नासिकेतून ज्ञानोबरायांच्या शरीरात प्रवेश केला, ज्ञानोबरायांच्या कंठात आडव्या झोपल्या आणि आडव्या झोपून योगाच्याच वाटेनं ज्ञानोबरांना उपदेश केला. योगाच्या वाटेनं केलेला उपदेश म्हणजे हे ताटीचे सगळे अभंग आहेत बाईबापांनो. आणि त्याच्यातलाच एक उपदेश कसा केला ऐका. विश्वमौली ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये येणारा एक गोड प्रसंग. माऊली म्हणतात, एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. संत कोणाला म्हणावा हा उपदेश माझ्या आदिशक्तीनं कसा केला ऐका. मला आता अभंगाच्या भावार्थामध्ये वळायचंय. आदिशक्ती मुक्ताबाई विश्वमौली ज्ञानोबरा एकदा सहजच वैकुंठाला गेले. माऊलींना विचारलं, माऊली तुम्ही कशा करता वैकुंठाला गेले बरं. माऊली म्हणतात, जाणं तसं आमचं सहजच होतं, सहज आम्ही वैकुंठाला गेलो म्हटले. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला एक दृश्य दिसलं. माऊलींना विचारलं, कुठलं दृश्य दिसलं बरं. माऊली म्हणतात, आम्ही वैकुंठाला गेलो आणि तिथं गेल्यानंतर पाहिलं, भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते म्हटले. बरं म्हटले, ते जेवण करण्याकरता आले होते, त्यांना जेवणाकरता काय होतं बरं. माऊली म्हणतात, त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं, सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहज आम्ही तिथं गेलो, हे दृश्य आम्हाला दिसलं म्हटले. बरं, माऊलींना विचारलं, माऊली मग पुढे काय झालं बरं. मग माऊली म्हणतात, आपल्याकडे प्रथा आहे बघा, आपण जर आपल्या घरी जेवणा करता बसलो आणि आपल्याकडे अचानक एखादा पाहुणा आला तर आपण सहजच काय म्हणतो, बोला या जेवायला. आमच्या इकडे म्हणतात, तुमच्या इकडं म्हणजे माणूस किती कोणी म्हणायचं, बरोबर आहे की नाही, या जेवायला. तसं भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज म्हणतात, ओ विश्वमौली ज्ञानोबा, अहो बसा ना जेवणा करता. आता जेवणा करता बसा म्हटल्यानंतर माऊली म्हटले, तुम्ही ज्यांच्याकडे आले तुम्ही पण पाहुणे ना, आम्ही पण पाहुणे. तुम्ही बोलवण्यापेक्षा ज्यांच्याकडे आलो त्यांनी बोलवलं पाहिजे की नाही. तितक्यात हे वाक्य पडलं भगवान परमात्म्याच्या कानावरती आणि भगवान परमात्मा म्हणतात, ओ विश्वमौली ज्ञानोबा, अहो असं काय करता, बसा ना जेवणा करता. आता जेवणा करता बसा म्हटल्यानंतर माऊली जेवणा करता बसले. जसं ताट भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराजांच्या समोर आहे, तसंच ताट विश्वमौली ज्ञानोबांच्या समोर आलं. कारण पंक्ती भेद करता येत नाही, बरोबर की नाही. तसाच ताट ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं समोर आलं. पुंडलिका वरदा झालं, ताटाला पाणी फिरवलं आणि पुंडलिका वरदा झाल्यानंतर ज्या वेळेला ते ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करण्याची वेळ आली ना, त्यावेळेला त्या ठिकाणी माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांनी आदिशक्ती मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. कोण मुक्ताबाई. सुखाचा निधान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. असं वर्णन ज्या मुक्ताबाईचं करावं त्या मुक्ताबाई पाठीमागे उभ्या होत्या. वळून पाहिलं, विचारलं, काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते. असा प्रश्न ज्या वेळेला विचारला ना माई बापांनो, जी मान माझ्या मुक्ताबाईंना हलवली ना ती होकारार्थी होती. बसा ना जेवणा करता. आता माऊली जेवणा करता बसले. जेवणा करता बसल्यानंतर ताट समोर आलं, सगळं झालं आणि पुन्हा पाठीमागे दुसऱ्यांदा वळून पाहिलं. मुक्ते, आता हे ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करू का ग. पण दुसऱ्यांदा जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना, इथं बसलेल्या प्रत्येक मुक्ताबाईनं लक्षपूर्वक ऐका बरं का, आता केलेला उपदेश ऐका. मुक्ताबाई
मुक्ताबाई म्हणतात, माऊली तुमच्या ताटामध्ये आलेलं ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट तुम्ही ग्रहण करू नका माऊली. का ग मुक्ते, देवाच्या दारातले ब्रह्मरसाचे पदार्थ तसे उष्टे तर टाकता येणार नाहीत ना. अरे दादा, हे ब्रह्मरसाचे पदार्थ तू जर इथं वैकुंठामध्ये खाल्ले ना दादा, तर या राजुरीतले लोक तुला आपलपोट्या म्हणतील ना दादा. म्हणतील की नाही? याच्या करता खाऊ नकोस दादा, ते ताट माझ्या हातामध्ये दे. माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं ते ताट आपल्या हातामध्ये घेतलं. मायबापांनो, आपल्या मायेच्या पदराखाली झाकलं आणि आपल्या मायेच्या पदराखाली झाकलेलं ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. अरे कुठं आणलं? आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे काय रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना मायबापांनो, त्यांच्याकरता ते ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले. पण ऐका ना, खाऊन खाऊन ते ब्रह्मरसाचे पदार्थ संपायला तयार नाहीत बरं का. अरे खाऊन खाऊन संपायला तयार नाहीत, कारण देवाच्या दरबारातले ब्रह्मरसाचे पदार्थ होते. पण शिल्लक राहिलेले ब्रह्मरसाचे पदार्थ माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईला आणि विश्व मौलिक नारळांना सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो देवा. ए देवा, ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणावं साधूचं अंतकरण, याला म्हणावं संतांचं अंतकरण. त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, माऊली हे ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ताट आपण त्या खऱ्या अर्थानं देवाच्या दरबारामधून इथं मृत्यू लोकामध्ये आणलं, सिद्ध बेटामध्ये आणलं आणि आळंदीच्या तीरावरती असलेल्या अनाथ लोकांना वाढलं ना. हेच खऱ्या अर्थानं संतांचं लक्षण आहे, हेच साधूचं लक्षण आहे. यालाच दया म्हणतात, यालाच क्षमा म्हणतात. त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, टाळ टाळ संत तोची जाना जगी, 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 दया क्षमा जाते आगी, 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 दया क्षमा संत तोची जाना जगी, 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 संत तोची जाना, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाते आगी, दया क्षमा जाते आगी, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी. मौली
संत त्याला म्हणावं ज्याच्या अंगामध्ये दया आहे, ज्याच्या अंगामध्ये क्षमा आहे, शांती आहे. आणि पुढे आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात ज्याला अहंकाराची बाधा नाही ना, ज्याला कुठल्याही प्रकारच्या लोभाची बाधा नाही ना, त्याला विरक्त म्हटलं जातं. मग हा उपदेश माई बापांना फक्त माझ्या विश्वमाऊली दानवऱ्यांना केलेला नाहीये, तर ब्रह्मचितकला दर्शन मध्ये एक दुसरा प्रसंग येतो बघा. विश्वमाऊली ज्ञानोबा एकदा पुणतांबा गावामधून जात होते आणि जात असताना त्या ठिकाणी 1400 वर्षाचं आयुष्य जगलेले योगी चांगदेव महाराज, त्या ठिकाणी चांगदेव महाराजांच्या जीवनामधला प्रसंग आहे बघा. चांगदेव महाराजांना 65 ओव्या त्या ठिकाणी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी लिहिल्या कोरपत्र ज्यावेळेला चांगदेव महाराजांनी पाठवलं त्यावेळेला आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात 1400 वर्षाचे चांगदेव तरी अजून कोरेच. काय शब्द वापरला? 1400 वर्षाचा चांग्या अजूनही कोराच. माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांना उपदेश केला, ज्ञानाचं अंजन थोडंसं त्यांना द्यावं. मग माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी 65 ओव्या त्या कोऱ्या पत्रावरती लिहिल्या. त्या ठिकाणी म्हणतात मुक्ताई कोरं आहे तेच बरं आहे बरं का, कारण कोऱ्या याच्यावरती लिहिणं फार सोपं असतं. कोरं आहे तेच बरं आहे. 65 ओव्या लिहिल्या, पत्र पाठवून दिलं. अरे ते पत्र वाचल्यानंतर या चारही भावंडांना भेटण्याची आस्था अंतकरणामध्ये उत्पन्न झाली. मला त्या निवृत्ती दादाला, ज्ञानदादाला, मुक्ताईला आणि सोपान काकाला भेटायचंय. भेटण्याकरता जाण्याकरता निघाले माई बापांनो, पण जात असताना कशावरती बसून गेले? वाघावरती बसून गेले. सकाळी सकाळी भिंतीवरती बसलेली ही चारही भावंड त्या ठिकाणी मुखमार्जन करत होते. मुखमार्जन म्हणजे दात घासायचं काम चालू होतं. आणि सकाळी सकाळी चांगदेव महाराज त्या ठिकाणी वाघावर बसून आलेले पाहिले. आणि मुक्ताबाई म्हणतात ज्ञानोबरांना, दादा 65 ओव्या पाठवल्या पण त्याचा काही परिणाम झाला नाही वाटतं. काय म्हणायचे मुक्ताबाई तुम्हाला? 65 ओव्या पाठवल्या तरी सुद्धा हे वाघावरती बसून आले, यांना काय म्हणावं? अहो वाघावरती बसून येणं हे किती मोठं अहंकाराचं प्रतीक आहे. यांच्यामध्ये किती अहंकार रसरसून भरलेला आहे. 65 ओव्या वाचल्यानंतर तरी यांचा अहंकार जायला हवा होता ना. आता यांचा अहंकार घालवण्याकरता ते जर वाघावरती बसून आले असतील तर आपणही कशावरती तरी बसून गेलं पाहिजे. मग कशावरती बसून जायचं? त्या ठिकाणी विचार केला. संत आपल्या भेटी करता आले, संतांच्या भेटी करता वेळ वायाला घालवणं चांगलं नाही, घाईघाईनं केलं पाहिजे. मग आपण मुक्ताई एक विचार करू, आपण ज्या भिंतीवरती बसलोय ना त्या भिंतीलाच घेऊन जाऊ म्हटले. आणि माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी त्या भिंतीला आज्ञा केली. आणि 1400 वर्षाचं आयुष्य जगलेले 1400 वर्षाचे योगी चांगदेव, त्या चांगदेवांना भेटण्याकरता माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईन ही 4 भावंड भिंतीवरती बसून गेली. अरे भिंतीवरती बसून आल्यानंतर त्या ठिकाणी चांगदेव महाराज म्हणतात, चालत्या बोलत्या त्या ठिकाणी सजीव वाघावरती आपण बसून आलो, याच्यामध्ये काय नवले? निर्जीव असणारी भिंत चालते. आणि अहंकार बाजूला झाला आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. त्या ठिकाणी वाघावरून खाली उतरले, लोटांगण घालत माझ्या मुक्ताबाईकडे गेले. मला वाटतं तो अहंकाराचा उपदेश जो केलाय ना तो माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांना करत असताना तो बाकीच्या सगळ्या संतांना आणि तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला सुद्धा केलेला आहे. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा. आता वेळ आपल्याकडे कमी, सरळ सरळ आपण प्रमाण घेऊ. जगी विरक्त तोची जाणा, तो खऱ्या अर्थानं विरक्त आहे. आणि म्हणून माऊली या इहलोकामध्ये या परलोकामध्ये तोच सुखी आहे ज्याच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान आहे. आणि तुमच्या मुखामध्ये असलेलं शुद्ध ज्ञान तुम्ही लोकांना वाटत चला. कारण ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. सगळ्यांना माहिती की नाही? ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणे द्यावीत. ज्यांची उंची आभाळा एवढी त्यांनी थोडंसं खाली यावं. ज्यांचे देह मातीत मरले त्यांना उचलून वरती घ्यावं. माऊली तुमच्याकडे शुद्ध ज्ञान आहे ना, हे तुम्ही जगाला वाटत चला, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने खरे संत आहात. आणि शेवटी आदिशक्ती मुक्ताबाई त्या ठिकाणी माऊलींना म्हणतात, माऊली तुमच्याकडे संतत्वाची सगळी लक्षणं आहेत बरं का. तुमच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, शुद्ध ज्ञान आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असताना तुम्ही जर असा ताटीचा दरवाजा बंद केला असेल तर तो ताटीचा दरवाजा उघडणं आता गरजेचं आहे. माई बापांनो, ताटीचा बंद केलेला दरवाजा काय 5व्या मजल्यावरचा दरवाजा नव्हता. तो दरवाजा ज्ञानाचा होता, तो दरवाजा हरिपाठाचा होता, तो दरवाजा चांगदेव 65चा होता. अरे तो दरवाजा अमृत अनुभवाचा होता. माझी आदिशक्ती मुक्ताबाई म्हणते, सर्वसामान्य जीवाला, सर्वसामान्य जनतेला अमृत अनुभवाचा अनुभव घेता आला पाहिजे. हरिपाठ कळाला पाहिजे, ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे, संतत्व कळलं पाहिजे, संन्यासाश्रम कळला पाहिजे, गृहस्थाश्रम कळला पाहिजे.
याच्या करता माऊली तुम्ही सगळ्या मिथ्या असलेल्या कल्पना आता मागे सरा आणि तुम्ही आता ताटी उघडा. अभंगाचं शेवटचं मिथ्या कल्पना मागे सारा जय हो. मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना आई बाबांनो, मागे बहीण माझ्या ज्ञानोबांना उपदेश करते. मागे फार गोड उपदेश माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांना एका बहिणीनं केला. बहिणीला उपदेश केला. त्या ठिकाणी प्रत्येक बहीण असते भावाला बरं का, पण प्रत्येक भावाला बहीण समजते असं नाही, आणि प्रत्येक भावाची बहीण माझ्या आदिशक्ती मुक्ताबाई सारखी असते असं नाही बरं का. अरे बहिणीची किंमत तेव्हा कळते जेव्हा बहीण माहेर सोडून सासरला निघून जाते रे. जेव्हा सासरला निघून जाते ना, माय बापांना कुळाचार सांभाळते ती बहीण, आपल्या घराण्याची इज्जत सांभाळते ती बहीण. अरे किती संकट तिच्या जीवनामध्ये आली ना, ती परिस्थितीचं भांडवल कधीच करत नाही. तशी माझी बहीण आदिशक्ती मुक्ताबाई होऊन गेली रे. अरे जे आदिशक्ती मुक्ताबाई ज्यावेळेला विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी या जगताचा निरोप घेतला ना, निरोप घेतल्यानंतर या निवृत्ती दादाला सांगितलं होतं, निवृत्ती दादा अरे मुक्ताई तिचा गौरवर नाही रे, परखड तिचं बोलणं आहे रे. ती जर बोलली कोणाला तर सहज मनाला लागतं रे, तिचा सांभाळ कर. पण जिचा सांभाळ कर असं या 3 भावंडांना सांगितलं होतं ना, तिनं तिचा सांभाळ करण्याची वेळ कधीच येऊ दिली नाही रे. या 3ही भावंडांची ती माय होते, आणि ती माय, ती बहीण माझी आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानोबरायांना काय हट्ट करते. ज्ञानोबरायांना म्हणते, दादा ए दादा मला विवेकाची गोष्ट सांग रे. अरे जगाच्या पाठीवरती अशी एकमेव बहीण आहे बरं का, ज्या बहिणीनं आपल्या भावाला विवेकाची गोष्ट विचारली. अरे माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईंना ज्ञानोबरायांना विवेकाची गोष्ट विचारली नसती तर कधी तुमच्या माझ्यासारख्या गरीबाच्या गळ्यामध्ये टाळ आला असता रे. माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईंना विवेकाची गोष्ट विचारली नसती तर कधी तुमचं आमच्या जीवनामध्ये भजन घडलं असतं, कधी तुम्ही आम्ही वारकरी झालो असतो. अरे ही कृपा माझ्या खऱ्या अर्थानं आदिशक्ती मुक्ताबाईची, आणि त्या आदिशक्ती मुक्ताबाईचा सोहळा खऱ्या अर्थानं या ठिकाणी होतोय. अरे आदिशक्ती मुक्ताबाई किती कृपेचं दैवत आहे ऐका. मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा. जो रात्रंदिवस त्या आदिशक्ती मुक्ताबाईचा जप करेल ना, तो मोक्षपदाला गेल्याशिवाय राहणार नाही. इतकी मोठी कृपा माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांची, इतकी मोठी कृपा माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईची. आणि ती आदिशक्ती मुक्ताबाई दादाला म्हणते, दादा ए दादा आता तुझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या सगळ्या मिथ्या कल्पना तू मागे सार रे. तुझ्या मनात ना ज्या कल्पना येऊ नये त्या कल्पना आल्यात रे दादा. किती गोड उपदेश करते रे मुक्ताबाई. या जगाच्या पाठीवरती कोणती अशी बहीण आहे रे, ज्या बहिणीने आपल्या भावाला उपदेश केला, अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं केलं रे. एका बहिणीच्या आशीर्वादानं ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी लिहिता आली. इतका मोठा आशीर्वाद आहे आदिशक्ती मुक्ताबाईचा. तो आशीर्वाद जर एका भावाच्या जीवनामध्ये महत्वाचा असेल तर तो तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा महत्वाचा आहे बापांनो. आणि म्हणून त्या आदिशक्ती मुक्ताबाईचा उपदेश फक्त ज्ञानोबरायांनी नाही ऐकावा, तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीवानं सुद्धा तो उपदेश ऐकला पाहिजे. किती गोड उपदेश केला ऐका. आ
इतका गोड उपदेश माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं केला माईबापांना. तो फक्त ज्ञानोबरांना नाही तर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक सर्वसामान्य जीवाला केलेला उपदेश आहे. आणि म्हणून या आदिशक्ती मुक्ताबाईच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी इतका सुंदर अट्टहास जर सप्ताहाचा आपण केला असेल तर या सप्ताहामधून एकच शेकागड्या महिलांनी कसं जगलं पाहिजे याच्यामधून शेवटी सांगून जाईल तुम्हाला आपलं जीवन हे कसं असलं पाहिजे. मला वाटतं आपलं जीवन इतकं संस्कारमय असलं पाहिजे की ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होऊन गेल्या. अरे आपली भूमी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. ज्या मातेनं जन्मानंतर संस्कार केले याच्यामध्ये नवल नाही बरं का. गर्भ संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे होते. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दासी विचारणा करता आली, मासाहेब जिजाऊ तुम्हाला काही खावंसं वाटतं का? मासाहेब जिजाऊ तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का? मासाहेब जिजाऊ म्हणतात मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही. मला वाटतं त्या घोड्याला टाच मारावी, त्या घोड्यावरती बसावं आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तो घोडा फेकावा. अरे हे डोहाळे माझ्या मासाहेब जिजाऊंचे आंबट तिखट गोड खाण्याचे डोहाळे त्यांना लागले नाही रे. म्हणून मला वाटतं त्यांच्या आदर्शानं खऱ्या अर्थानं जीवन जगलं पाहिजे. कारण या कलियुगाची अवस्था किती गंभीर झाली रे. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मालेगाव सारख्या घटना घडायला लागल्या. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बदलापूर सारख्या घटना घडायला लागल्या. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या भूमीमध्ये माझ्या खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी रांझाच्या पाटलाचा चौरंग्या केला त्या भोर तालुक्यामध्ये नसरापूरमध्ये घटना घडावी. 65 वर्षाच्या माणसानं ज्या मुलीला अन्याय काय कळत नाही, ज्या मुलीला अत्याचार काही कळत नाही तिच्यावरती अत्याचार करावा. म्हणून मला वाटतं तुमच्या घरातली मुलगी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब झाली पाहिजे. अरे तुमच्या घरातली मुलगी खालच्या आळीची सरू नाही तर वरच्या आळीची पारू नसली पाहिजे. अरे तुमच्या घरातली मुलगी रडणारी नसली पाहिजे तर नराधमांची नरडी फोडणारी असली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती शासन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानं आपलं जगणं असलं पाहिजे. अरे काय विचार होते माझ्या अहिल्यादेवी होळकरांचे. अखंड महाराष्ट्रावरती राज्य केलं, वाक्य लक्षपूर्वक ऐका. अखंड भारतावरती राज्य केलं पण कधीच घसरू दिला नाही डोक्यावरचा पदर आणि हाताची बाही. ऐका, अखंड भारतावरती राज्य केलं पण कधीच घसरू दिला नाही डोक्यावरचा पदर आणि बाही. हातामध्ये महादेवाची पिंड होती म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही. आणि त्या मातेचं नाव आहे राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई. तिच्या विचारानं जगा रे. काय विचार होते, डोक्यावरचा पदर कधी त्या मातेनं पडू दिला नाही. मी इतक्या तळमळीनं का सांगते तुम्हाला माहिती आहे. आज छत्रपती शासनची गरज आहे. आज तुमच्या समोर उभी आहे ना एक आदर्शवंत स्त्री उभी आहे. आज या महिला सप्ताहामध्ये मला अभिमानानं सांगावं वाटतं. आज तुमच्या समोर अशी एक महिला उभी आहे जिनं बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 28व्या दिवशी कीर्तना करता उभी होती बरं का. फक्त 28व्या दिवशी. लोक म्हणतात 7-7, 8-8 महिने पायातल्या सॉक्स काढत नाही महिला. काय होतं पायातले सॉक्स नाही काढल्यानंतर? परमार्थ घडतो का? सांगू आपली भूमी किती आदर्शवंत भूमी आहे. अरे ज्या भूमीमध्ये एका स्त्रीनं गाईच्या गोठ्यामध्ये आपल्या लेकराला जन्म दिला आणि दगडानं आपला नाळ तोडला. अरे ती अनाथांची माय सिंधुताई सपकाळ होते. अशी घडते का सिंधुताई सपकाळ? आणि माझ्या मासाहेब जिजाऊंनी 4.5 महिन्याचे छत्रपती शिवराय असताना युद्ध केलं. घडउतार झाल्या कशा करता? मला उद्याचा छत्रपती घडवायचा आहे, मला उद्याचा या स्वराज्याचा मालक घडवायचा आहे. अरे या स्त्रियांच्या विचारांचा जर हा महाराष्ट्र असेल तर मला वाटतं आपण त्यांच्या विचारानं जगलं पाहिजे. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माई बापांनो आपण जन्माला आल्यानंतर मला वाटतं इथं बसल्या प्रत्येक महिलेनं मोठ्या अभिमानानं म्हणावं. काय म्हणावं सांगू तुम्हाला. माझ्या अंतकरणातला उद्देश इतकाच आहे बरं का. फार पद प्रतिष्ठा ऐश्वर्य संपत्ती प्रसिद्धी मिळावी हा माझ्या जीवनातला उद्देश नाहीये. माझ्या बापानं लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यावरती केले आणि ते संस्कार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि घराघरापर्यंत मला पोचवायचेच इतकाच माझा उद्देश आहे. म्हणून तळमळीनं एक गोष्ट तुम्हाला सांगते. तुमचं जीवन हे प्रतिभाताई पाटील सारखं असलं पाहिजे. माझ्या प्रतिभाताई पाटीलनं खऱ्या अर्थानं ज्या वयामध्ये साडी घालता येत नाही त्या वयात साडी घातली. मंदिरात जातात मुक्ताबाईच्या मंदिरात पारायण करावं, घरी यावं, आईनं विचारावं प्रतिभा आता साडी ग आई आता कायमच घालावीशी वाटते, कायमच घालावीशी वाटते. ती म्हणणारी प्रतिभा नावाची मुलगी कायम साडी घालते. अरे डोक्यावरती पदर घेते आणि आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाते पण तरी सुद्धा डोक्यावरचा पदर तिनं पडू दिला नाही. तिच्या वेळेला बराक ओबामांच्या अमेरिकेमध्ये गेली ना त्या ठिकाणचा प्रसंग आहे. बराक ओबामा म्हणतात प्रतिभाताई पाटील तुम्ही माझ्या हातात हात देण्याकरता हात पुढे घेतला पण त्याच क्षणाला प्रतिभाताई पाटीलच्या डोक्यावरचा पदर खाली सरकला बरं का. हात मागे घेतला, डोक्यावरचा पदर आधी डोक्यावरती घेतला नंतर हातात हात दिला.
बराक ओबामा म्हणतात, प्रतिभाताई याच्यामध्ये आमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही का हो? त्यावेळेला बराक ओबामांच्या अमेरिकेत सुद्धा प्रतिभाताईच्या मुखातले शब्द काय होते ऐका. प्रतिभाताई पाटील म्हणतात, बराक ओबामांना तुमच्या हातात हात देण्याकरता मी हात पुढे घेतला. याच्यामध्ये तुमचा अपमान झाला की नाही झाला मला माहित नाही, कारण माझ्या डोक्यावरचं वस्त्र सावरण्याकरता मी हात मागे घेतला. अहो याच्यामध्ये अपमान झाला की नाही झाला हे मला माहित नाही, पण आमच्या संस्कृतीचा मान मात्र नक्की राखला गेला. अरे अमेरिकेत सुद्धा आपल्या संस्कृतीचा मान राखणारी ती जर या महाराष्ट्राची लेख होऊन गेली असेल, तर इथं बसल्या प्रत्येक महिलेनं मोठ्या अभिमानानं म्हणावं. काय म्हणावं ऐका. या महिला सप्ताहाचा हा आदर्श ठरेल. नारी जातीचा जन्म घेतला आहिल्या होणार ग, नारी जातीचा जन्म घेतला जिजाऊ होणार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन शपथ घेऊन खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा माई बापांनो. इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते. संकल्पित वेळ आपला होऊन गेलेला आहे आणि तुमच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत आता, कारण याच्यानंतर महाप्रसाद आहे ना. काही काहींचे मला ऐकू यायला लागले, त्याच्यामुळे आता अधिक विस्तार न करता इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते. देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळगळ्यामध्ये धारण करा. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं निष्ठेनं भजन करा, नामस्मरण करा आणि मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामधून सांगितलेला उपदेश जो मुक्ताबाईनं दानवरांना केला तो तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवाला सुद्धा आहे. तो उपदेश खऱ्या अर्थानं घरी घेऊन जा. इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी गोड असं भजन करायचं. विठोबा रखुमाई हॅलो. अल्पभाव अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय.
बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल, तसा चुकूनही चुकीचा शब्द जात नाही बरं का. तुम्ही यूट्यूबला माझं नाव सर्च करा, सोनाली ताई फडके ऑफिशियल नावानं यूट्यूब चॅनल आहे. अनेक कीर्तनं ऐकायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. एकही शब्द चुकीचा जात नाही, कारण एका फार मोठ्या संन्यासी महात्म्यांची मी शिष्य आहे, ज्यांचं नाव स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी, जे आमच्यावरती संस्कार करताना, अध्ययन करताना नेहमी एक वाक्य म्हणायचे. स्वामीजी म्हणायचे, बोलणे के बादशाह मत बनो, आचरण के आचार्य बनो. म्हणून आधी आम्ही आचरणाचे आचार्य झालो आणि नंतर बोलण्याचे बादशाह झालो. म्हणून चुकूनही चुकीचा शब्द जात नाही, तरी सुद्धा गेला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. पुन्हा एकदा झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी सर्वांचं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी या कार्यक्रमाकरता ज्यांनी ज्यांनी अट्टहास केला, तन मन धनाने सेवा करणारे, अगदी या मंडपाचं झाडण्यापासून चटया अंथरण्यापर्यंत सगळीच कामं असतात बरं का, त्या प्रत्येकाचं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून अतिशय या कार्यक्रमाकरता गेली कित्येक दिवसापासून या ठिकाणी ज्यांचं नियोजन चालू होतं, त्या असणाऱ्या आमच्या आशाताई हडवळे, सगळ्या महिला भजनी मंडळाचं कौतुक करावं, इतकं सुंदर भजनी मंडळ तुम्ही तयार केलंय. कारण सकाळी मी मिरवणुकीचा व्हिडिओ पाहिला, इतका भावला माझ्या मनाला. खरोखर महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी मिरवणूक झाली बरं का. खूप आनंद घेतला तुम्ही मिरवणुकीचा, इतकी सुंदर मिरवणूक झाली. म्हणून तुमचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे हडवळे मामा आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेले संपूर्ण राजुरीकर, आता इथं सगळेच जण या ठिकाणी सेवा करत आहेत, पण प्रत्येकाचा नामोल्लेख करणं काही वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आवटी काका, देशमुख काका, त्याचप्रमाणे आमच्या आणेवरून आलेले अनिल दादा दाते, त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि अधिक विस्तार न करता माईबापांनो, झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देते. आता एक काम करा, इथं बसलेले, पाठीमागं बसलेले, पुढं बसलेले, उभे राहिलेले सगळ्यांनी एकदा गोड असं मुक्ताबाईचं आपल्याला भजन करायचंय. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे. ऐका, आज या ठिकाणी मुक्ताबाईचा अंतर्धान सोहळा आहे. हात वरती करा. मुक्ताबाईचा अंतर्धान सोहळा आहे. मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा, ऐका, मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा. तो मोक्षपदाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी पाठीमागं बसलेले, उभे राहिलेले, इकडं मंदिराच्या समोर बसलेले सगळ्यांनी हात वरती करायचे. मुक्ताबाईचा समाधी सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आणि माई बापांनो, आपला हा सप्ताह सार्थकी लागला पाहिजे. कळू द्या संपूर्ण महाराष्ट्राला, अरे राजुरी गावामध्ये जसा महिला सप्ताह माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या दरबारामध्ये झाला ना, असा सप्ताह आजपर्यंत महाराष्ट्रात कुठे झाला नाही. सगळ्यांनी गोड असं भजन करायचंय. इंद्रायणी का जल बोले श्री मुक्ताई मा.